चैत्र महिन्याच्या उकाड्यात गोवंदजींनी अंगणात ठेवलेल्या खाटेवर झोपले होते. घामाने डबडबलेल्या आभाळाकडे बघत असताना त्यांना आपल्या दिवंगत पत्नीची आठवण झाली. अश्रू अखंड वाहत होते. रात्रीचे 2 वाजले होते, तरी त्यांच्या डोळ्यातून झोप गायब होती. झोप तरी कशी येईल? सकाळपासून त्यांच्या तोंडात एक दाणाही गेला नव्हता. आता तर पोटही अन्नाची याचना करत होते. गोवंदजी हळूच स्वयंपाकघरात गेले आणि अन्न शोधू लागले. पण खायला काहीच नव्हतं. नंतर थोडं दूध पिण्यासाठी त्यांनी फ्रीज उघडला तर दुधाचे भांडेही रिकामे पडले होते. थकलेल्या मनाने गोवंदजी परत आले आणि एक ग्लास पाणी पिऊन खाटेवर झोपले. एकीकडे एक कडक उन्हामुळे आणि दुसरीकडे भुकेने त्रस्त होऊन ते नुसते इकडं तिकडं वळून सकाळ होण्याची आणि त्यांची सून त्यांना काहीतरी खायला देईल याची वाट पाहत होते. गोवंदजींच्या खोलीत पंखा नव्हता. त्यामुळे ते अंगणातल्या खाटेवर झोपायचे. तर दुसरीकडे त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या खोलीत शांत झोपले होते. खरं तर काल रात्री मुलगा आणि सून संजीव आणि रीना दोघेही लग्नाला गेले होते आणि तिथे जेवण करून परतले. गोविंदजींसाठी त्यांच्या सुनेने सकाळी उरलेल्या 2 शिळ्या पोळ्या ठेवल्या होत्या. ती तिथेच होती, पण सासऱ्यांना चहा बनवायला सांगून निघून गेली आणि या रोट्या खाव्या असे म्हणाली. असं अनेकदा व्हायचं. त्यांची सून रीना हिने गोविंदजींना रात्री उरलेली भाकरी दाखवली. ती असे करायची आणि आता गोविंदजींनाही या गोष्टीची सवय झाली होती. सुनेच्या विनंतीवरून त्यांनी शांतपणे होकार दिला आणि मुलगा आणि सून लग्नाची मेजवानी खायला गेले. गोविंदजींना रात्री भूक लागली होती. तेव्हा ते अन्न घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेले, पण रोटी काढण्यासाठी डब्बा उघडताच त्यांना रोटीला दुर्गंध येत असल्याचे दिसले. पण भूक लागली होती. त्यांनी आजूबाजूला पाहिले तर त्यांना काही खायला दिसले नाही. रात्री 12च्या सुमारास मुलगा व सून लग्न आपटून घरी परतले. पण यावेळी आपल्या सुनेला जेवण बनवायला सांगायचे धाडस गोविंदजींना झाले नाही. म्हणून ते त्यांच्या खाटेवर शांतपणे पडून राहिले आणि मुलगा आणि सून त्यांच्या खोलीत झोपायला गेले. पण जशी जशी रात्र होत होती तशी तशी गोवंदजींची भूक वाढत होती. भुकेने त्रस्त असतानाच त्यांना झोप लागली आणि सकाळी कुकरच्या शिट्टीने जाग आली. कॉटवरून उठल्यावर त्यांना दिसले की त्यांची सून रीना किचनमध्ये स्वयंपाक करत होती. अन्नाच्या सुगंधाने गोविंदजींची भूक आणखी वाढली. मनालाही एक समाधान मिळालं की चला आता थोड्याच वेळात आपल्याला स्वादिष्ट पदार्थ खायला मिळणार आहे. असा विचार करत असतानाच त्याच क्षणी त्यांच्या कानावर गडगडाट झाला आणि ते थरथर कापले. किती वेळ तुम्ही उठायला किती वेळ घेतला? इतका वेळ कोणी झोपतं का? जेव्हा गोविंदजींनी आपल्या सुनेकडे पाहिले तेव्हा तिने गरम चहाचा कप गोविंदजींच्या हातात दिला आणि म्हणाली, घरचा चहा लवकर प्या आणि मला घरच्या कामात मदत करा. 2 दिवस झालं घाणेरडे कपडे पडून आहेत, ते धुवा आणि गच्चीवर सुकवायला घेऊन जा. आणि हे काम झाल्यावर संपूर्ण घर साफ करा आणि हो, हात जरा वेगाने हलवा. माझे आई वडील घरी येत आहेत, म्हणून मी जेवण बनवत आहे. त्यांचे आगमन होण्याआधी सर्व काम पूर्ण करा. सून एकामागून एक सांगत होती. पण रात्रीपासून उपाशी असलेले गोविंदजी आपल्या सुनेसमोर तोंडही उघडू शकत नव्हते. एक चहाचा कप पिऊन त्यांनी स्वतःचे सांत्वन केले आणि बाथरूममध्ये ठेवलेले कपडे धुण्यासाठी गेले. म्हातारपणामुळे आणि अशक्तपणामुळे त्यांना इतके काम करू दिले जात नव्हते, पण ते मजबूर होते. सगळी कामे आटपून गोविंदजी त्यांच्या सुनेकडे धापा टाकत आले आणि म्हणाले, सुनबाई, मी घरची सगळी कामं केली. आता मला खूप भूक लागली आहे. रात्रीपासून काही खाल्ले नाही. तुम्ही रात्री खायला ठेवलेल्या रोट्या सकाळपासून त्यांना दुर्गंध येत होता, म्हणूनच मला ती भाकरी खायची नाही. तेव्हा सून जोरात म्हणाली, ठीक आहे, तुम्हाला काय म्हणायचंय? मी तुम्हाला शिळ्या रोट्या खायला देऊ का? अरे देवा, आता हेच उरले होते माझ्यावर आरोप करायचे. तुम्हाला लाज नाही वाटत असं खोटं बोलायला? तुम्ही उघड्या कानांनी माझे ऐका. माझे आई वडील जेवायला येईपर्यंत मी तुम्हाला काही देणार नाही. अहो, अन्नाची कमतरता असेल तर, काही उरले असेल तर नंतर देईन. आता इथे माझ्या डोक्यावर उभे राहू नका. असे म्हणत रीनाने बिस्किटचे पाकिट गोविंदजींना दिले. ती म्हणाली, तुम्ही खोलीत जा आणि हे खा आणि माझे आई वडील येईपर्यंत तिथेच बसा. इकडे तिकडे भटकायची गरज नाहीये. आणि हो, अंगणातून तुमची खाटही उचला. गोविंदजींच्या मनात एक विचार आला होता की आपण आपल्या सुनेच्या कडू शब्दांना मारून टाकावे. पण मग मुलगा येताच सून गदारोळ करेल आणि मुलगा संजीवही सुनेचे म्हणणे ऐकून घेईल.
आणि पुन्हा त्यांना वृद्धाश्रमात सोडण्याची धमकी देईन. या विचाराने ते गप्प राहिले. पण मुलाचे लग्न झाले आहे, त्याला त्यांच्या म्हाताऱ्या बापांचा त्रास कसा दिसत नाही, तो फक्त बायकोचंच ऐकतो. म्हणून गोविंदजींनी शांतपणे खाट उचलून त्यांच्या खोलीत गेले. खाट ठेवला आणि तिथे बसून येऊन बसले. आपण किती मंदिरात दर्शन घेतले, किती नवस केले याचा विचार करू लागले. तेव्हाच आपला मुलगा संजीव मिळाला आणि आपण एवढा विचार करायचो, म्हातारपणी आमची काठी बनेल आमचा मुलगा. पण बायकोशिवाय त्याला त्याच्या शब्दाशिवाय काही दिसत नाही आणि ऐकूही येत नाही. तो माझ्या शेजारी बसूनही विचारत नाही, बाबा तुमची तब्येत कशी आहे, जेवण खाल्ले की नाही. आता जो काही बोलायचा तो फक्त आग फेकतो. मी माझ्या मुलासाठी काय केले नाही. अरे, माझ्याकडे काय होतं? फक्त 2 खोलीचं घर आणि एक लहान खेळण्याचं दुकान. पण मी ठरवलं होतं की माझ्या मुलासाठी मोठा व्यवसाय करेन. म्हणून ते घडल्यानंतर मी दुप्पट मेहनत केली आणि पुढे चालू ठेवलं. 10 वर्षाच्या मेहनती एका छोट्याशा दुकानाचं शोरूममध्ये रूपांतर झालं. त्याच्यासाठी एक मोठं घर बांधलं आणि त्याला व्यवसायातील प्रत्येक तपशील शिकवलं, ज्यामुळे आज संजीव चांगला बिझनेसमॅन झाला आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं आणि सून घरात आली. सगळं छान चाललं होतं की त्याच वेळी माझी पत्नी शारदा ही जिवंत होती. पण अचानक तिला डेंग्यूचा ताप आला आणि खूप प्रयत्न करूनही माझी पत्नी वाचू शकली नाही. शारदा मला सोडून गेली. जोपर्यंत शारदा माझ्या सोबत होती तोपर्यंत मी या घराचा प्रमुख होतो. माझा मुलगा आणि सून मला किती मान द्यायचे. खाण्यापिण्याची काही अडचण नव्हती. मी दुकान सांभाळायचो आणि सून सोबत माझी बायकोही घरची सगळी कामं सांभाळायची. ती कामं सांभाळायची, पण ती गेल्यावर माझं जग उद्ध्वस्त झालं. जणू की मी माझ्या मुलावर आणि सुनेवर ओझं झालोय. हळूहळू मुलाने दुकान ताब्यात घेतले आणि सुनेने संपूर्ण घर घेतले. कैद करून एका खोलीत बंदिस्त केले. मला माझीच घरात कुठेही जाऊ शकत नाही. काही दिवस माझी तब्येत काय बिघडली. दुकानात बैठक नाकारली. तुम्ही म्हातारे झाला, तुमची तब्येत बिघडली तर तुमची काळजी कोण घेणार? आता दुकानात तुमची गरज नाही. दुकानात चांगला माल विकतो, मी सांभाळू शकतो असे म्हणत त्याने दुकानाचा ताबा घेतला. माझ्या खिशात थोडेसे पैसे असायचे तर मी बाहेरून काहीतरी खायला आणले असते. पण मला एक मुलगा आहे, पण मला एक रुपयाही देत नाही. सूनही खायला देत नाही. हा विचार करत असतानाच गोविंदजी ढसाढसा रडू लागले. गोविंदजींच्या पत्नी शारदा यांचे निधन होऊन 10 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि मुलगा आणि सोनेची मृत्यू दिवसेंदिवस बिघडत चालली होती. आता त्यांना 2 वेळेचे जेवणही मिळणे कठीण झाले होते. गोविंदजीच्या मुलाने त्यांना म्हातारे म्हटले आणि दुकानात येण्यास नकार दिला. पण सून घरातील सर्व कामे तिच्या वृद्ध सासऱ्यांकडून करून घेऊ लागली. त्यांची सून त्यांचं घर साफ करायला लावते, भांडी कपडे धुवायला लावते आणि त्यांना काही सांगितलं तर तिला शिक्षा होईल. माझ्या व्यंसनेने कलेश सुरू होतात आणि या संकटांमुळे गोविंदजी आत्तापर्यंत गप्प बसून शांतपणे काम करत आहेत. जसा जसा काळ बदलत गेला तसं तसं त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या वागण्यात बदल होत गेला. वाईट होत चालले होते. पण त्यांचा मुलगा आणि सुनेला त्यांची दया आली नाही, कारण त्यांचं वय वाढत चाललं होतं. मग त्यांनी घरची एवढी कामे कशी जमणार? गोविंदजींचा एक नातू देखील आहे, जो परदेशात अभियांत्रिकी शिकण्यासाठी गेला होता. त्यांचा नातू लहान असताना गोविंदजी अनेकदा त्यांच्यासोबत खेळ आणि नातवासोबत खेळ खेळत असत. अजयलाही आजोबांच्या सोबत फिरणे आणि खेळणे खूप आवडायचे. अनेकदा आजोबा त्याला उद्यानात, बाजारात फिरायला घेऊन जायचे. आजोबा आणि नातू यांच्यातील प्रेम इतकं की रात्री आजोबांकडून कथा ऐकल्याशिवाय त्याला झोप येत नव्हती. शाळेतून परत आल्यावरही अजय आजोबांशी त्यांच्या शाळेबद्दलच्या सगळ्या गोष्टी सांगत राहिला. सोबत शेअर करायचे. अजयला मोठा झाल्यावर अभियंता व्हायचे होते. त्यामुळे शाळा संपताच त्याच्या पालकांनी त्याला ऑस्ट्रेलिया शिकण्यासाठी पाठवले आणि तेव्हापासून अजय शिकत आहे. ऑस्ट्रेलिया शिकायला गेला होता तेव्हापासून गोविंदजी पूर्णपणे एकटे पडले होते, कारण त्यांचा नातू एकटाच होता ज्याच्याशी बोलून गोविंदजींना त्यांचे सर्व दुःख विसरायचे. अजय आजोबांची औषधे आणि खाण्यापिण्याची काळजी घेत असे. गोविंदजी आपल्या खोलीत बसून भूतकाळाची पाने उलटत होते. तेवढ्यात अचानक दारावरची बेल वाजली आणि तो त्यांच्या आठवणींच्या समुद्रातून बाहेर आले. सुनेचे आई वडील आल्याचे त्यांना समजले, पण त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. रात्रीपासून भुकेले असलेले गोविंदजी कधी वाट पाहत होते. त्यांच्या खोलीत बसले होते. सुनेचे आई वडील जेवल्यानंतर त्यांना खायला मिळणार होते. सुनेचे आई वडील येऊन 3 तास झाले होते,
मग जेवणाच्या टेबलावर सर्व प्रेक्षकांसाठी जेवण देण्यात आले. सगळेजण खाऊ लागले. तर गोविंदजी पाणी पिऊन भूक भागवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होते. आता तर पाणीही संपले होते, म्हणून ते पाणी आणायला बाहेर गेले. मी माझ्या खोलीतून बाहेर स्वयंपाकघरात गेलो तर माझ्या सुनेची आई किचनमध्ये उभ्या होत्या. "अगं रीना, तुझ्या सासऱ्यांना काही काम करतात ना, का दिवसभर झोपून असतात?" "आई, तू कसल्या गोष्टी बोलतेस? ते म्हातारे झाले आहेत, त्यांना जास्त नाही येत. पण काही काही काम करून घेते, नाही तर बसल्या बसल्या फुकट खाऊ घालीन का मी त्यांना?" बोलत असताना दोघी हसायला लागल्या आणि बाहेर गेल्या. गोविंदजी स्वयंपाकघरात उभे राहून त्यांची सून आणि त्यांची आईचे संवाद ऐकत होते. त्यांचे शब्द त्यांच्या हृदयाला बाणासारखे टोचले आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी मनात विचार करत होतो की मला तसं वाटतंय आताच सांगू की तुमच्या लोकांची कमाई खात नाही. हे दुकान, हे मोठं, हे सगळं घर मी विकत घेतलं आहे. विचार करत असतानाच गोविंदजीच्या हातातून पाण्याचा ग्लास पडला आणि स्वयंपाकघरात पाणी पसरले. काच पडल्याचा आवाज ऐकून सून धावत धावत स्वयंपाकघरात आली. पाणी पडताना पाहून ती जोरात ओरडली, "तुम्हाला एक गोष्ट कळत नाही का? जेव्हा मी तुम्हाला स्वयंपाकघरात येण्यास मनाई केली होती, मग तुम्ही स्वयंपाकघरात का आलात? संपूर्ण स्वयंपाकघर गलिच्छ केलं आहे. चला लवकर साफ करा." सुनीला एवढ्या जोरात ओरडणे पुरेसे नव्हते की त्यांचा मुलगाही मागून ओरडत आला, "बाबा, जेव्हा रीनाने तुम्हाला इथे यायला मनाई केली, मग स्वयंपाकघरात का आलात? अहो, घरभर इकडे तिकडे हिंडणे आवश्यक आहे का? एका जागी बसता येत नाही का?" एवढं बोलून मुलगा आणि सून पायाला मोहर देत निघून गेले. स्वतःच्या मुलाकडनं अपमानास्पद शब्द ऐकून जेवढं मन दुखत होतं, तेवढं भुकेल्याचं दुःख नव्हतं. पण आज गुरुजी पूर्णपणे तुटले होते. डोळ्यात अश्रू, थरथरत्या हातांनी त्यांनी स्वयंपाकघर साफ केले आणि डोळे खाली करून आपल्या खोलीत गेले. आपल्या नशिबाबद्दल खेद व्यक्त केला. जेवण झाल्यावर सर्वजण निघून गेले. गोविंदजी अजूनही त्यांच्या जेवणाची, त्यांची सून त्यांना काहीतरी खायला देईल वाट पाहत होते. पण सुनेने स्वयंपाकघर बंद केले आणि तिच्या खोलीत गेली. गोविंदजी आपल्या सुनेला हाक मारली आणि म्हणाले, "बेटा, मला काहीतरी खायला दे. मला खूप भूक लागली आहे." त्यामुळे मुलगा आणि सून दोघेही रागाने ओरडले आणि म्हणाले, "तुम्ही पाहुण्यांसमोर आमचा अपमान केला. तुम्हाला काही खायला मिळणार नाही. घरात शांत बसायचं असेल तर राहा, नाहीतर या घरातून बाहेर पडा. आम्हाला तुमची गरज नाही." माझ्या मुलाकडून हे शब्द ऐकून गोविंदजी आतून पूर्ण तुटले होते. त्यांना समजत नव्हते की काय करावं, कुठं जायचं. पण आता अपमानही त्यांना असह्य होत होता. बसल्या बसल्या त्यांना काहीतरी आठवलं. येऊन त्यांनी त्यांचा डबा उघडला. डब्यात त्या जुन्या पर्समध्ये पैसे ठेवले होते. त्यांनी पैसे काढले, खिशात ठेवले, काठी उचलली आणि बाहेर निघाले. मुलं आणि सुनेनी त्यांना जाताना पाहिलं, पण कोणीही थांबून विचारलं नाही, "बाबा, कुठे चालला आहात?" गोविंदजींच्या खिशात एकूण 700 रुपये होते. ते विचार करत होते, 700 रुपयाचे काय करू शकतो? मला पण खूप भूक लागली आहे. त्यामुळे सर्वप्रथम त्यांनी एक छोट्याशा ढाब्यावर 50 रुपये देऊन जेवण केले, आपली भूक भागवली. गोविंदजी आधीपासूनच एक व्यापारी होते. आता ते म्हातारे झाले होते, पण ते हुशार होते. बाकीचे 650 रुपये त्यांनी हातात घेऊन विचार करू लागले की काय करावे जेणेकरून रिकाम्या पोटी झोपावे लागणार नाही. विचार विनिमय केल्यानंतर त्यांनी उरलेल्या पैशातून चिप्सची काही पाकिटे विकत घेतली. ते चिप्स रस्त्याने जाणाऱ्या विकण्यासाठी विमानतळाबाहेर गेले आणि उभे राहिले. बरेच दिवस चिप्स घ्यायला कोणी आले नाही. उन्हात उभे असताना ते घामाघामाने भिजत होते, तरीही त्यांची हिंमत ठेवली. हळूहळू त्यांनी चिप्सचे पाकिटे विकायला चालू लागले आणि संध्याकाळपर्यंत चिप्सची सर्व पाकिटे विकली गेली आणि त्यांना 150 रुपयाचा फायदाही झाला. रात्र होत होती, म्हणून घरी परत असताना वाटेत एका ढाब्यावर जेवले, कारण त्यांना माहीत होतं की घरी सून खायला देणार नाही. हे त्यांना माहीत होते, म्हणून जेवल्यानंतर ते घरी परतले. आता गोविंदजी रोज तेच करू लागले. या वयातही त्यांना कष्ट करायला काहीच हरकत नव्हती. सकाळी घरातली सर्व कामे करून गोविंदजी दररोज विमानतळावर चिप्सची पाकिटे विकण्यासाठी बाहेर जाऊन उभे राहायचे आणि तरीही त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्याशी बोलणे अडवले नाही. म्हणून तेच कधी विचारत नाहीत, "तुम्ही एवढा वेळ कुठे जाता?" गोविंदजी त्यांच्या खर्चासाठी काही पैसे वाचवायला सुरुवात केली आणि त्या पैशातून पोटभर जेवायचे आणि पैसेही वाचवायचे. आता त्यांना प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी त्यांना आपल्या मुलावर आणि सुनेवर हात पसरावे लागले नाही. हे करत 8 महिने निघून गेले. 8 महिन्यांनी गोविंदजींचा नातू अजय अभ्यास पूर्ण झाला होता. आता तो त्यांच्या पालकांना आणि आजोबांना सरप्राईज द्यायला भारतात परत येत होता. फ्लाईटमध्ये बसतानाच मनात विचार येत होता, मला अचानक समोर पाहून आई-बाबांना आनंद होईल, आजोबा तर मला मिठीच मारतील. अखेर इतक्या वर्षांनी तो त्याच्या जिवलग मित्रांना भेटेल.
अजय सोबत त्याचा एक मित्रही भारतात परत येत होता. दोघं मित्र एकत्र बसून बोलत होते. अजय त्याच्या मित्राला त्याच्या आजोबांबद्दल सांगत होता की आजोबांचा परदेशात गेल्याची बातमी ऐकून आजोबांच्या डोळ्यात पाणी आले. आज अचानक त्यांच्या लक्षात आले की आजोबांच्या समोर येऊन आपण त्यांना आनंदाला सीमाच राहणार नाही. अजयच्या मित्राला विमानतळाच्या बाहेर येतात त्याला गेट बाहेर आजोबा हातात चिप्सची पाकिटे विकत होते आणि सतत रुमालाने घाम पुसत होते. त्याच वेळी अजयचा मित्र त्याला म्हणाला, अजय, हे तुझे आजोबांसारखे दिसत आहेत. दोघेही गोविंदजींच्या जवळ गेले. त्यांनी जाऊन पाहिले तर अजयचे डोळे पाणावले, कारण ते खरोखर आजोबाच होते. आजोबा जवळ जाणाऱ्या लोकांना फोन करून चिप्सची पाकिटे विकत घेण्याची विनंती करत होते. तसा अजय त्यांच्या जवळ गेला. त्यांच्याकडे न बघता म्हणाले, बेटा, ही चिप्सची पाकिटे घे, 10 रुपयाचं एक आहे. सांग, तुला हवंय आहे का कोणतं? त्याच वेळी अजूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अजय जड मनाने म्हणाला, मला फक्त आजोबा हवे आहेत. नातवाचा आवाज ऐकताच गोविंदजींना आनंद झाला. त्यांचा नातू अजय त्यांच्यासमोर उभा होता. आजोबा आणि नातू दोघांनाही एकमेकांना घट्ट मिठी मारली. जवळच उभा असलेला अजयचा मित्र हे सगळं दृश्य पाहत होता आणि त्याच्याही डोळ्यात अश्रू तरळले. मग अजयने आजोबांकडे काळजीपूर्वक पाहिलं. आधीपासून खूप नीट बघितलं. पूर्वीपेक्षा कमजोर झाले होते. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताच वेदनेचे डोंगर कोसळल्यासारखे वाटत होते. भरल्या कंठेने विचारले, आजोबा, तुम्ही अशा परिस्थितीत चिप्स का विकत आहात? या वयात आराम करावा. आता चिप्स विकायची काय गरज होती? आणि आई बाबा कुठे आहेत? त्यांनी हे सगळं करायला नकार दिला नाही का? पहा किती गरमी आहे आणि घामाने पूर्णपणे भिजला आहात. तुम्हाला काही झालं तर माझं काय होईल? आधीच माझी आजी गमावली आहे. आता इतक्या दिवसांनी नातवाकडून आपुलकीचे आणि प्रेमाचे शब्द ऐकून गोविंदजी ढसाढसा रडू लागले. गोविंदजी उठवताच अजयने आपल्या झालेल्या अत्याचाराविषयी सर्व काही सांगितल्यावर पायाखालची जमीनच सरकली. त्याला चक्कर येऊ लागली. आजपर्यंत तो त्यांच्या पालकांना सांगतो की देव मानत होतो, पण त्यांची कृती ऐकून ते थक्क झाला होता. माणसाच्या वेशात कोणीतरी सैतानी कृत्य करू शकतो हे त्याला माहीत नव्हते. पण आता अजयने ठरवलं, आजोबांना या जनावरांपेक्षा अजून वाईट वागणूक देणाऱ्या लोकांना धडा शिकवला असे त्याला वाटले. पण सगळ्यात आधी ते आजोबांना एका छान हॉटेलात घेऊन गेला. तिथे जाऊन त्यांना चविष्ट पदार्थ खाऊ घातले. मग त्या हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी एक आरामदायक खोली बुक केली आणि सर्व आवश्यक गोष्टी सोबत ठेवल्या. काही वेळ त्यांच्यासोबत घालवला आणि मग म्हणाला, आजोबा, तुम्ही इथे आरामात राहा. मी अधूनमधून येईन. वेटर येऊन तुम्हाला जेवण देईन, खोलीत देईन. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. असे म्हणत अजय घराकडे निघाला. अजय घरी पोचतात त्याला समोर उभी असलेली त्याची आई खूप आनंद झाली आणि म्हणाली, अरे बेटा, तू भारतात परत येत आहेस. हे सांगितलं नाहीस तू आम्हाला. सांगितले असते तर आम्ही तुझ्या स्वागताची चांगली तयारी केली असती. मग अजयने आईच्या डोळ्यात पाहिलं आणि गंभीर स्वरात म्हणाला, मी तुला आधी सांगितलं असतं तर आज मी हे काही जे माझ्या डोळ्यांनी पाहिलंय ते कसं पाहिलं असतं. मग रीनाने पटकन तिच्या नवऱ्याला हाक मारली आणि म्हणाला, अहो बघा, आपला मुलगा आलाय. अवघ्या काही वर्षांनी तो किती वाढलाय. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि मुलाला मिठीत घेऊ लागले. मग अजयने आईचा हात मागे ढकलला आणि म्हणाला, आई, आधी मला सांग, आजोबा कुठे आहेत? ते घरी दिसत नाही. असं म्हणत अजय आजोबांच्या खोलीत गेला. पण आजोबा नव्हते. त्याला माहीत होतं तो फक्त त्याच्या आई वडिलांसमोर नाटक करत होता. तेवढ्यात रीना घाबरून त्याच्या मागे आली आणि मंद हसत म्हणाली, अरे बेटा, तुला माहिती आहे तुझे आजोबा काही काम करत नाहीत. ते दिवसभर फक्त खाऊन पिऊन राहतात. त्यांना खोलीत पडून कंटाळा येतो. म्हणून आम्ही त्यांना कधीतरी बाहेर जा, नाहीतर हाडे जाम होतील असे सांगितले होते. आईच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून अजयला आश्चर्याला पारावार उरला नाही. सकाळपासून रात्र झाली पण गोविंदजींचा अजून घरी परतले नव्हते. मग अजयने विचारले, आजोबा अजून घरी का नाहीत आले? ते कुठे जात आहेत हे त्यांनी सांगितले नाही का? अरे बेटा, कधी कधी तुझे आजोबा त्यांच्या मित्राच्या घरी जातात, म्हणून 1-2 दिवस तिथे घालवतात. काळजी करण्याची गरज नाहीये. रात्री उशीर झाला. आता तू तुझ्या खोलीत जाऊन झोप. दुसऱ्या दिवशी सकाळी अजय तयार झाला आणि आजोबांना भेटायला निघाला आणि तिथे बसून त्यांच्यासोबत जेवण केले आणि आजोबांना धीर दिला आणि म्हणाला, आजोबांना धीर देताना तो म्हणाला, आजोबा, अजिबात काळजी करू नका. लवकरच सर्व काही ठीक होईल. त्यानंतर अजय आजोबांसोबत घरी पोहोचला तेव्हा त्यांचा मुलगा आणि सुनेने दोघांना एकत्र पाहिले. बघून दुःख झाले. मग रीनाने घाईघाईने आपल्या मुलाला विचारले,
अरे बेटा, आजोबांना कुठे शोधलंस? अजयने आईकडे तिरस्काराने पाहिले. चेहऱ्यावर तिरस्काराने आईकडे बघत तो म्हणाला, तू मला नीट सांगितले नाहीस आजोबा कुठे गेले होते, पण मला माझे आजोबा सापडले. तर मुलाचे म्हणणे ऐकून आई वडील दोघांनीही त्याच्याकडे पाहू लागले आणि अजय म्हणाला, मला लाज वाटते तुम्हा दोघांना माझे आई वडील म्हणण्याचा. किती कृतज्ञ लोक आहात तुम्ही. खोट्याच्या मागे खोटे बोलत होतात. तुम्हाला माहीत आहे का, काल मी आजोबांना विमानतळाबाहेर चिप्सची पाकिटं विकताना पाहिलं. हे सगळं मी पाहिलं नसतं तर वास्तव समोर आलंच नसतं. स्त्रिया हळव्यापणाच्या असतात असं म्हणतात, पण तू एक स्त्री असून तुमच्या वडिलांसारख्या पुरुषाची असे कसे करू शकता? आणि बाबा, तुम्हाला बाबाला त्रास देऊन नरकातही जागा मिळणार नाही. मुलगा असूनही तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या बापाची वेदना समजली नाही. उद्या जर मी तुमच्या दोघांसोबत असं केलं तुम्हाला कसं वाटेल? आणि हे मोठं घर, दुकान, जे व्यापात आहात ना, ते सगळं माझ्या आजोबांचं आहे. हे कदाचित तुम्ही विसरला आहात. होय, हे सर्व माझ्या आजोबांचे आहे. तुम्ही तुमच्या वडिलांना मध्यरात्री शिळ्या रोट्या खायला दिल्यात. त्यांच्या खोलीत पंखा नाहीये. अहो, स्वतःचं घर कुणी असं वागू नये, याची तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा अजय म्हणाला, इथे येण्यापूर्वीच आम्ही तुमच्या दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. इन्स्पेक्टरला पाहताच संजू आणि रीना लगेच वडिलांकडे वळाले. हात जोडून उभे राहिले. आम्हाला माफ करा बाबा, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. असं पुन्हा कधीच होणार नाही. त्यामुळेच मोठा कर्कश आवाज आला आणि त्यांच्या गालावर पडला. थप्पड मारल्याने संजू जमिनीवर पडला. तेव्हाच गोविंदजी म्हणाले, अहो, असे मूल होण्यापेक्षा निपुत्रिक राहणे चांगले. दोघांनाही घेऊन जा इन्स्पेक्टर साहेब. वडिलांकडून हे ऐकताच दोघेही माफीची याचना करू लागले. पोलीस त्यांना बळजबरीने बाहेर घेऊन जाऊ लागले. तेव्हाच गोविंदजींनी पाहिले, त्यांच्या नातू अजयच्या डोळ्यात अश्रू होते. त्याच वेळी ते म्हणाले, इन्स्पेक्टर साहेब, मी माझी तक्रार मागे घेतो. सोडा या दोघांना. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब संजीव आणि रीनाला म्हणे की सर्वांना म्हातारपणाला सामोरे जावे लागेल. आज तुमचा बाप म्हातारा झालाय, उद्या तुम्ही पण म्हातारे होसाल आणि तुम्ही जे करता ना ते तुम्ही कायम लक्षात ठेवा. एवढे बोलून इन्स्पेक्टर साहेब निघून गेले आणि अजयने आजोबांना मिठी मारली. त्या दिवसापासून गोविंदजींचा मुलगा आणि सून त्यांची चांगली वागणूक दिली, काळजी घ्यायला लागले. त्यांच्या प्रत्येक लहानसहान गरजा आणि खाण्यापिण्याची खूप काळजी घेत होते. आता गोविंदजी आपल्या घरात मोठ्या अभिमानाने राहत आणि आपल्या नातवावर मनापासून प्रेम आणि मनापासून आशीर्वाद देतात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.